वाई नगर परिषद निवडणूक। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांची सांगता सभा। ऐन कडाक्याच्या थंडीतही सभास्थानी वाईकरांचा उत्साह शिगेला। नमस्कार, मी श्री संजीव महामुनी, युवा मराठी न्यूज, सातारा जिल्हा प्रतिनिधी। राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम व उमेदवार यांच्या प्रचारार्थ रविवारी जनसागर उसळला होता। प्राध्यापक नितीन कदम यांनी उपस्थितांसमोर मोठ्या पोटतिडकीने आपला भावना व्यक्त करताना सांगितले की माझे आजोळ असलेल्या वाई शहरात गेली 50 वर्षांपासून माझ्या आई वडिलांचे वास्तव्य आहे। अनेक संस्थांमधून सामाजिक कार्यात सक्रिय असून राजकारणातही गेली 20 वर्षे पडद्यामागचा कार्यकर्ता आहे। माननीय मकरंदाबा व नितीन काकांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी निवड केली आहे। कोणाची जिरवण्याची अथवा मिरवण्यासाठी मी नाही। मी एक हाडाचा शिक्षक आहे। मी शस्त्र आणि शास्त्र ही जाणते। जर कोणी अंगावर आले तर शिंगावरही घेण्याची ताकद ठेवतो। एक वेळ संधी द्या वाई शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी। मंत्री मकरंदाबा यांनी जयकुमार फोनला सुनावले, हा माझा मतदारसंघ, इथल्या जनतेने मला 5 वेळा निवडून दिले आहे। मी तुमच्यासारखा काठावर पास झालो नाही। नामदार पाटील म्हणाले, मी पाणी पुरवठ्याची योजना आणली, विविध प्रकल्प मंजूर केले। मी काय गुरं हाकायला गेलो होतो का? अनिल सावंतांना त्यांनी समोर येण्याचे जाहीर आव्हान दिले। तुझ्या प्रभागातील रस्ते गटारे सुद्धा मी बांधले। कोणीही काहीही म्हणो, वाई शहराचा विकास, कृष्णा पूल, पालिका इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, कुरे बाजार झोपडपट्टी, नवीन स्मशानभूमी, रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी मी निधी आणला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे। पर्यटन विकास, शैक्षणिक व औद्योगिक विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी केला। यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।